नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर अपग्रेडिंग एंटायर लाईफ हे चॅलेंज किंवा ही जर्नी मी स्टार्ट केली आहे आणि त्यासाठीच लाईफच्या एक एरियावर मी हळूहळू वर्क करते आहे. आणि सगळ्यात आधी वर्क केलं मी होम या एरियावर आणि त्या रिलेटेड ज्या काही हॅबिट्स होत्या त्या लाईफमध्ये मी बिल्ड केला. त्यानंतर स्वतःच्या दिसण्यावर ॲपिरियन्सवर वर्क केलं आणि त्या रिलेटेड ज्या काही हॅबिट्स होत्या त्या लाईफमध्ये आणल्या. आणि मग जी सतत आपल्यासोबत असणारी जी गोष्ट आहे आपला मोबाईल, त्याचाही स्क्रीन टाईम मी लिमिट केला आणि जी रात्रीची स्क्रोलिंग होती ती थांबवली. तर आता वेळ आहे नेक्स्ट एरियावर वर्क करण्याची. तर नेक्स्ट एरिया रिलेटेड आहे आपल्या मेंटल हेल्थवर, मेंटल फिटनेसवर. तर मेंटली फिट होण्यासाठी, मेंटली स्ट्रॉंग होण्यासाठी आपण काही गोष्टी आपल्या लाईफमध्ये इन्क्लूड करू शकतो. तर ज्या नेक्स्ट एरियावर मी वर्क करणार आहे तो एरिया म्हणजे अलाइनमेंट. ओके, तर सगळ्यात आधी अलाइनमेंट म्हणजे काय? माझ्यासाठी अलाइनमेंट म्हणजे स्वतःच्या हायर सेल्फसोबत किंवा हायर पॉवरसोबत अलाइन होणं, एक होणं, कनेक्ट होणं. जशी आपल्या हायर सेल्फची किंवा आपल्या हायर पॉवरची जशी एनर्जी आहे किंवा जसं व्हायब्रेशन आहे तसं त्या व्हायब्रेशनला, त्या एनर्जीला मॅच करण्याचा प्रयत्न करणं. ओके, तर तसं व्हायब्रेशन म्हणजे नेमकं कसं? आपल्या हायर सेल्फचं व्हायब्रेशन असं चिंता करणारं तर नक्कीच नसेल, भीती नसेल किंवा कसला गिल्ट नसेल किंवा जेलसी नसेल, चिडचिड किंवा बोर्डम नसेल. तर त्या उलट आपला हायर सेल्फ जो आहे तो एक हायर जे इमोशन्स असतात ते फील करणारा असेल, समाधानी असेल, आनंदी असेल, जॉयफुल असेल, पॉझिटिव्ह एक्सपेक्टेशन असणारा असेल, रिलॅक्स असेल. थोडक्यात अलाइनमेंट म्हणजे काय? तर आनंदी राहणं, जास्तीत जास्त वेळ आनंदी राहण्याचा प्रयत्न करणं. आणि ते तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपलं मन आणि डोकं हे शांत असेल, आपला सेल्फ टॉक जो असेल तो पॉझिटिव्ह असेल. त्यासाठीच जास्तीत जास्त वेळ अलाइनमेंटमध्ये राहण्यासाठी काही हॅबिट्स आहेत त्या आपण आपल्या लाईफमध्ये ॲड करू शकतो. जसं की मेडिटेशन, अफर्मेशन, ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस असेल, निसर्ग सानिध्यात राहणं असेल, यांसारख्या गोष्टी आपण आपल्या लाईफमध्ये ॲड करू शकतो. या सगळ्या गोष्टी एक एक करत मला माझ्या लाईफमध्ये ॲड करायच्या आहेत. तर जसं इतर एरियावर वर्क करताना त्या रिलेटेड हॅबिट्स लावण्याआधी मी एक टास्क केला होता, क्लिनिंग टास्क, तसंच अलाइनमेंट या रिलेटेडच्या ज्या हॅबिट्स आहेत त्या लावण्या अगोदर एक टास्क मी करणार आहे, एक प्रार्थना मी करणार आहे आणि ज्यामुळे माझी मानसिक, आध्यात्मिक, भावनिक अशी क्लिनिंग होईल. ती प्रेयर, ती प्रार्थना म्हणजे होओपोनोपोनो प्रेयर. तर होओपोनोपोनो ही प्रेयर आहे माफी, प्रेम आणि आत्मशुद्धी यावर आधारित. आपण हायर व्हायब्रेशनमध्ये राहण्यासाठी ज्या हॅबिट्स लावून घेणार आहोत, तर त्याआधी डायरेक्टली हायर व्हायब्रेशनमध्ये जंप न करतात जे आपलं लोअर व्हायब्रेशन जे आपला आजपर्यंत चालत आलेलं आहे त्या लोअर व्हायब्रेशनचा थोडा इफेक्ट कमी व्हावा यासाठी आपण ह्या प्रेयरचा यूज करू शकतो. कारण होओपोनोपोनो ही एक क्लिनिंग प्रेयर आहे, सेल्फ हिलिंग प्रेयर आहे. होओपोनोपोनो ही हवाई संस्कृतीतील एक प्राचीन प्रार्थना आहे आणि ज्यात 4 सेंटेन्स आहेत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. अत्यंत सोपी ही प्रेयर आहे आणि रिपीट ती आपल्याला करायची असते, म्हणायची असते. ही प्रेयर मी ज्या पद्धतीने करणार आहे किंवा केली होती तेच तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर याआधीही मी ही प्रेयर केली होती आणि खरंच मला फ्री फील झालं होतं. बरेच दिवस झाले आहेत आणि हायर व्हायब्रेशनमध्ये जाण्यासाठी ही प्रेयर अमेझिंग काम करते. ही प्रेयर करण्यासाठी आपण ज्या कोणत्या हायर पॉवरला मानत असू त्या हायर पॉवरचं नाव आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याच्याकडनं आपल्याला ती माफी मागायची आहे. म्हणायचं आहे की देवा, भगवंता, युनिवर्स, ओके, जे वाटेल ते ज्या आपण हायर पॉवरला मानतो त्याचं नाव घ्यायचं आहे की देवा, भगवंता, युनिवर्स, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी युनिवर्स, एवढी निगेटिव्हिटी मी पकडून ठेवली. आय एम सॉरी युनिवर्स, एवढं निगेटिव्ह मी स्वतःबद्दल बोलली. आय एम सॉरी युनिवर्स, एवढं निगेटिव्ह मी माझ्या बॉडीबद्दल बोलली. आय एम सॉरी युनिवर्स, एखाद्या व्यक्तीबद्दल मी इतका निगेटिव्ह विचार केला की फक्त निगेटिव्हच मी त्याच्याबद्दलचं ऑब्झर्व केलं. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, मला माहिती तू मला माफ केलं आहे, थँक्यू, अँड आय लव्ह यू युनिवर्स. आणि अशा पद्धतीने ही प्रेयर करून आपण स्वतःला, एखाद्या परिस्थितीला किंवा एखाद्या व्यक्तीला माफ करू शकतो आणि एक
सकारात्मक ऊर्जा आपण निर्माण करू शकतो. तर अशी ही साधी पण शक्तिशाली प्रेयर आपल्याला आंतरिक शांतता मिळण्यासाठी आणि आपली आत्मशुद्धी करण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत करेल. ही प्रेयर तोपर्यंत करायची जोपर्यंत आपलं असं वाटत नाही की आपण गिल्टमधून बाहेर पडलोय, फ्री वाटते. तर 3 ते 4 दिवस जर ही प्रेयर आपण केली 15-15 मिनटं, तरी नक्कीच याचा आपल्याला इफेक्ट हा जाणवेल. तर ही सेल्फ हिलिंग प्रेयर मी करते आहे आणि तुम्ही पण जर तुम्हालाही काही गिल्ट असेल, कोणावर राग असेल किंवा स्वतःला नेहमी तुम्हाला कोसण्याची सवय असेल, चिंता करण्याची सवय असेल, तर नक्कीच तुम्ही सुद्धा ही प्रेयर ट्राय करा आणि लो व्हायब्रेशनमधून हाय व्हायब्रेशनकडे जाण्याचा प्रयत्न करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, राम राम.